आता राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. पुण्यात गुलेनेस बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळलेले आहेत. त्यांच्यावर आता खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी आता NIVला देखील पाठवलेत. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. लाखांमध्ये एका व्यक्तीला होणारा दुर्मिळ आजार आहे. या आजारामुळे पॅरालिसिस होण्याचा देखील धोका आहे. हा आजार नेमका काय आहे आपण पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, गुइलेन बॅरे सिंड्रोम नसांवर परिणाम करणारा आजार आहे. आजारामुळे स्नायू कमकुवत होतात, संवेदना कमी होतात, पाय हात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंचा पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. छातीच्या स्नायू कमकुवत झाल्यामुळे श्वास घेण्याला देखील समस्या निर्माण होते. बोलणे आणि गिळण्यामध्ये अडचण होते. डोळ्यांची समस्या देखील निर्माण होते. त्या अनुषंगाने आपण चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमत आहोत. या आजाराचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात, NIVचे डिरेक्टर्स असतील, एपिडेमिओलॉजिस्ट असतील, अशा सर्वांची आपण कमिटी नेमतोय. किंवा हे कॉमन इन्फेक्शनमुळे झालंय का किंवा इन्फेक्शियस इटिलॉजी आहे का, हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत.